शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी गणदादा चौधरी कुसुंबा तालुका जिल्हा धुळे। शेती करत असताना नवनवीन प्रयोग करणं हा माझा छंद आहे, जेणेकरून आपल्या प्रयोगांच्या सफलतेनुसार इतर शेतकऱ्यांनी आपलं अनुकरण करावं, शेतीमध्ये उत्पन्न अधिक कसं करता येईल यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावं। या संदर्भात आपण आपली नारळ बाग होती, नारळ बागेच्या मध्ये आपण टरबूज पिकाचं एक नियोजन केलं होतं आणि त्यामध्ये पपई पण आहे, म्हणजे मिश्र पिकांचा हा अनोखा प्रयोग आपण केला होता। आणि त्या मधल्या उरलेल्या जागेमध्ये आपण कोथिंबीरचं नियोजन केलं होतं। मित्रांनो, कोथिंबीरची लागवड करताना आपण एसआरटी पद्धतीचे आपण बेड तयार केले 4-4 फुटावर। त्या बेडवर आपण कोथिंबीरची अशी हाताने टाकून फुकणी केली त्या टरबूजची आपल्या त्या कोथिंबीरची, आणि त्या पद्धतीने आपण ते बेड चावून बेडवर पाण्याचं व्यवस्थापन केलं। पाणी व्यवस्थापन करत असताना आपण कोणत्याही रासायनिक खतांच्या मात्रा ह्या वापरल्या नाहीत। आणि मित्रांनो, सांगताना मला नक्की आनंद होतो, सेंद्रिय निविष्ठांच्या माध्यमातून आपल्या कोथिंबीरच्या एका काडीचं वजन 1250 ग्रॅम पर्यंत पोहोचलेलं आहे। अतिशय कवळी लुसलुशीत कोथिंबीर, एका काडीचं वजन 1250 ग्रॅम आणि उंची 4.5 फुटाच्या आसपास आपली आढळलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या उत्पन्नाच्या खर्चामध्ये काटकसर केल्यास आपल्या आर्थिकदृष्ट्या मध्ये आपण नक्कीच आपल्याला शेती ही परवडू शकते। यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर कुठेतरी कमी करून जमीन ही शाश्वत पद्धतीने टिकल्यास रासायनिक निविष्ठांचा वापर टाळा। सेंद्रिय निविष्ठांच्या माध्यमातून आपण पिकांचं भर पालन पोषण केल्यास नक्कीच ही जमीन आणि आपलं पीक हे सुदृढ अवस्थेत आपल्याला मिळेल, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपण शाश्वत पद्धतीने शेती आपण त्यांना सुपूर्द करू शकतो। मित्रांनो, कोथिंबीरची लागवड आपण केली होती बेडवर, आणि याला पाणी आपण मोजकं पाणी दिलं। आपण पिकाच्या गरजेनुसार पिकाला पाणी दिलं गेलं पाहिजे। अतिरिक्त पाण्यामुळे पिकांच्या मुळांवर कुठेतरी ब्लॉकेज तयार होतात आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होतो। आपण अतिशय अत्यल्प पाणी दिलेलं आहे, म्हणजे पिकाच्या मागणीनुसार पिकाला पाणी दिलं गेलं पाहिजे, अशा प्रवाहातला मी आहे। तर बघू शकतात, एकच काडी कमीत कमी एकच ज्वारी मुठी तेवढी काडी बसते। अशा पद्धतीने आपल्या बियाण्यामध्ये कुठेतरी काटकसर होऊ शकते। या माध्यमातून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये उत्पादन खर्च कमी झाल्यास शेतकऱ्याच्या उत्पन्नात कुठेतरी वाढ होऊ शकते। आणि माझी शास्त्रज्ञांना विनंती आहे, अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी तुम्ही बियाणं निर्माण करा, उपलब्ध करा, जेणेकरून शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती निर्माण केल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थाने शेतकरी कुठेतरी स्वावलंबी होऊन आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे, अशी मी मागणी करतो। आणि शेतकरी मित्रांनो, 1250 ग्रॅम तब्बल 1.25 किलोची कोथिंबीरची एक काडी आपल्या शेतामध्ये आज आहे। आणि हे बियाणं कोणतेही जगावेगळं बियाणं नाहीये, जे पारंपरिक बियाणं आपल्याकडे मिळतं त्याच बियाणामध्ये आपण त्या बियाणाला सेंद्रिय पद्धतीने पालन पोषण देऊन बियाण्याने आपल्याला 100% द्यायचा प्रयत्न केला आहे। तर मित्रांनो, हे बियाणं कोणतेही जगावेगळं बियाणं नाहीये, सर्वसाधारण जे मार्केटला बियाणं मिळतं तेच बियाणं आहे। फक्त आपण या बियाण्याला सेंद्रिय पद्धतीने पोषण द्यायचा प्रयत्न करून आपण या बियाण्याकडून आपण 100% म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केला आहे। आणि त्या झाडाने त्या आपल्या नियोजनाला झाडाने आपला उत्तम असा प्रतिसाद दिलेला आपल्याला दिसून राहिला। झाडामध्ये कोणते आपण रासायनिक निविष्ठा वापरल्या नाही आहेत, आणि पाणी व्यवस्थापन यात थोडा पद्धतीने दिला आहे, जेणेकरून झाडाला गरजेनुसार पाणी, झाडाच्या मागणीनुसार पाणी झाडाला दिलं गेलं पाहिजे। अतिरिक्त पाणी झाडांना शेतकऱ्यांना देऊ नये, याच्यामुळे पाण्याचा अपव्यय होतोच, पण पिकाची वाढ कुठेतरी खुंटते, असं माझं एक निरीक्षण आहे। तर बघू शकतात, 3च काड्या आहेत, ओंजळीत माहत नाही आहेत। अशा पद्धतीने आपल्या एकाडीने अशी अशा पूर्ण शेतामध्ये आपला तो माल होता, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाला भाव पण मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने नवनवीन प्रयोग वापरून सेंद्रिय निविष्ठा वापरून आपली शेती कुठेतरी समृद्ध केली पाहिजे। आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देत आहोत याचं भान राखलं पाहिजे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मी विनंती करतो की सेंद्रिय निविष्ठा वापरा आणि शेती समृद्ध करूया। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।